जय महाराष्ट्र मंडळी. ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 50 कोटी रुपये हडपले, पण कसे? कुठे घडला हा प्रकार? चला मी सांगतो. तत्पूर्वी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. तहसीलदारांचं लॉग इन वापरून तलाठी ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे 50 कोटी रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. राज्य शासनाची झोप उडवणारा हा घोटाळा आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीनं हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये पीक अनुदानाच्या बाबतीत काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर या तक्रारीच्या प्राथमिक तपासानंतर हे लक्षात आलं की काही ठिकाणी डुप्लिकेशन झालेलं आहे. तसंच काही ठिकाणी बोगस याद्या जोडून अनुदान उचलण्यात आलेलं आहे. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर जानेवारी महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, तसेच ईजीएस डेप्युटी कलेक्टर मनीष दांडगे आणि नायब तहसीलदार लुणावत मॅडम यांचा समावेश होता. या त्रिसदस्यीय समितीने या घटनेची चौकशी केली. साधारण घटनासांगवी आणि अबंड तालुक्यातील साधारण 75 ते 80 गावांमध्ये तलाट्यांनी अपलोड केलेल्या ज्या याद्या आहेत त्याची प्राथमिक तपासणी समिती करत आहे. यामध्ये प्रत्येक तलाठी, मंडलाधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना चौकशीसाठी बोलावून त्यांनी ज्या याद्या दिल्या होत्या त्यांची फेर तपासणी केली जात आहे. पण याची अंतिम यादी अद्याप समोर आलेली नाही. जालन्यामध्ये 2022-23 मध्ये अतिवृष्टी झाली होती. यावेळी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर केली होती. या नुकसान भरपाईत काही तलाठी, ग्रामसेवकांनी हात साफ केला आहे. प्रशासनाने यामध्ये घोटाळ्याचा नेमका आकडा सांगितलेला नाही, पण हा आकडा 50 कोटी रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.